पैसा पोचलाच असेल दोन्ही तिन्ही पक्षाचा आणि तो तुम्ही आम्ही घेतला पण असेल, मग तुम्ही आम्ही काय बेईमान नाहीये आणि तो पैसा काय इमानदारीचा नाहीये, तुमचा आमचाच इकडून तिकडे फिरवलेला पैसा आहे. मित्र तुम्हाला सांगतो, या लोकांसाठी इमानदारी बिलकुल बाळगवू नका, कारण हा पैसा आपलाच असतो, सामान्य माणसाचा असतो, सामान्य जनतेचा असतो. परंतु मित्र तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टींचा जिम्मेदार कोण असेल तर तुम्ही आम्ही आहोत. आता पैसा घेतल्यानंतर काय होतं माहितीये का, तुमच्या गावचा रस्ता, तुमच्या गावची शाळा, तुमच्या गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र वेळेवर आपला उपचार होईल का? उद्या जर तुमच्या आमच्या घरामध्ये कोणाची आई बहीण सिरियस असेल आणि जाता जाता वेगळा काही अनर्थ घडला तर त्याला जिम्मेदार कोण? त्याला जिम्मेदार फक्त तुम्ही आम्ही आहोत. कारण का तुम्ही आम्ही पैशाशी इमानदार होतो पण देशाशी नाही. एखादा ओल्ड जनरेशनचा अशिक्षित व्यक्ती विचार करतो की या व्यक्तीने आपल्याला पैसे दिलेत आणि आपण त्यांनाच मत द्यायचं आणि तो व्यक्ती बटन दाबून मोकळा होतो. मित्र तुम्हाला सांगतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जय हिंद जय भारत म्हणजे देशभक्ती नाही, तर मतदान चांगल्या व्यक्तीला करणं ही पण देशभक्ती आहे. काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.